काय सांगाल आज कशासाठी नगरपंचायतीमध्ये तुम्ही आंदोलन केलं, काय मुद्दा काय होता? मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आटपाडी नगरपंचायतकडे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये शहराचे आरोग्याचे प्रश्न आहेत, शहरामधील रस्त्याचं काम चालू आहे त्याचा प्रश्न आहे, शहरामधील गटराचे प्रश्न आहेत, नाना प्रश्न आहेत शहराचे. ते प्रश्न सोडवायचे सोडून एक अहंकार ज्यांच्या अंगामध्ये आहे ते आपल्या शहराचे दुर्दैवी लाभलेले नगराध्यक्ष युटी जाधव सर, त्यांनी परवा मुख्य अधिकारी वैभवजी हजारे ते इथं नसताना त्यांच्या कॅबिनवरती अनधिकृतपणे कब्जा केलेला आहे आणि त्यांच्या कॅबिनमध्ये स्वतःचं नाव लावून स्वतःची पाठी लावून नगराध्यक्ष इथं बसणार. मला हे समजत नाही, खाली नगराध्यक्ष बसणार, इथं नगराध्यक्ष बसणार. या शहराचे प्रश्न सोडवण्यापेक्षा आपल्याला चमकुगिरी करणे, आपला वाहवा करून घेणे आणि आपल्या मनाचा कारभार करणे अशा पद्धतीचं काम हे नगराध्यक्ष युटी जाधव सर करत आहेत. म्हणून या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही आता माननीय कलेक्टर साहेबांना आता आम्ही या संदर्भामध्ये एक पत्र व्यवहार करतो की मुख्य अधिकारी हा नगरपंचायतचा मुख्य ऍडमिनिस्ट्रेटर असतो आणि मुख्य अधिकारी ठरवत असतो की कुठं केबिन कुणाला द्यायची आणि कुणी कुठं बसायचं, त्या अनुषंगाने ते काम करत असतात. परंतु मुख्य ऍडमिनिस्ट्रेशनचं जे कॅबिन आहे त्याच्यावरतीच कब्जा माननीय नगराध्यक्षांनी केलेला अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे या नगराध्यक्षाचा जाहीरपणे आम्ही निषेध करतोय. या नगराध्यक्षाला परमेश्वर सद्बुद्धी देवो, या शहराच्या कामासाठी, या शहराच्या प्रश्नासाठी त्यांना चांगली सद्बुद्धी परमेश्वर देवो. भविष्यामध्ये या शहराच्या प्रश्नासाठी ते काम करतील अशी प्रार्थना परमेश्वर चरणी करतो. मागल्या वेळेस तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हाला कोर्टात खेचू असाही इशारा दिला होता. त्यानंतर पुढे तुमची प्रतिक्रिया आली नाही, काय सांगाल याबद्दल? याच्यामध्ये नगराध्यक्षामध्ये जर खरंच दम असेल, माननीय नगराध्यक्ष युटी जाधव तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही जर खरंच ओरिजिनल नगराध्यक्ष असाल आणि तुम्ही जर या नगरपंचायतीमध्ये खरंच भ्रष्टाचार नसेल केले तर अनिल पाटलाला तो कोर्टात खेचून दाखवा. तिथं प्रश्न मी तुमच्या प्रश्नाचे जे काही उत्तर असतं ते उत्तर देतो. तुमच्यात जर दम असेल, तुम्ही जर खरंच या शहरामध्ये जो स्वच्छतामध्ये किंवा जो कचऱ्याच्या ठेक्यामध्ये जर भ्रष्टाचार नसेल झाला तर तुम्ही मला कोर्टात खेचा. तुमच्यात जर खरंच दम असेल तर मी तिथे त्याचं उत्तर देतो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.